माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रयत्नाने महत् प्रयत्नाने आणि देवेंद्रजी माननीय आपण स्वतः गृहमंत्री आहात, गेल्या वेळेलाही 5 वर्ष आपण मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये जे विविध पैसे, ब्लॅकचे पैसे, बेटिंगचे पैसे, अनधिकृत पैसे, अनधिकृत ट्रेडिंगचे पैसे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येत होते, त्याला आपण आळा लावलात. आपण हे सगळं उखडून टाकलं जाणं. पुन्हा या महादेव ॲपच्या माध्यमातून या पद्धतीने जेपी इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि जेपी इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला एडलवाइस नावाच्या एका कंपनीने जी पुरवठाधारक आहे, आर्थिक पुरवठाधारक आहे, त्यांच्या रशेश आणि एडलवाइस यांनी सुद्धा 1000 कोटी रुपये दिल्याचे पुरावे त्या ठिकाणी माझ्याकडे, मी आपल्या माध्यमातून ते सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना देतोय की आपण याच्यावर एफआयआर दाखल करणार का. मुळात हे महादेव ॲप नावाचं जे प्रकरण आहे हे एक प्रकारे ऑनलाईन जुगाराचंच प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जसं आपण आशिषजी सांगितलं की मुळात महादेव ॲप ही एक पॅरेंट कंपनी आहे, ज्याच्यामध्ये सौरव चंद्राकर, रवी उत्पल, अमित शर्मा, रोहित मुरगई वगैरे असे सगळे लोक आहेत. आणि मग यांनी 67 साईट वेगवेगळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी चालवल्या आहेत. 11x प्ले, 99x प्ले, लायन बुक वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी. आणि याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पोर्टल आहे, या पोर्टलचे वेगवेगळे मालक आहेत जे मूळ महादेव ॲपशी पार्टनरशिपमध्ये आहेत. आणि 80-20 अशा प्रकारची ही पार्टनरशिप या ठिकाणी चाललेली आहे. आणि आपण जर बघितलं तर याचं रजिस्ट्रेशन त्यांनी कुठे केलंय, तर ते केलंय त्यांनी साऊथ अमेरिकेमध्ये व्हेनेझुएलाला. तिथे व्हेनेझुएलामध्ये त्या ठिकाणी कराकाओ नावाचं एक शहर आहे, त्या ठिकाणी यांनी याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे हे केलेलं आहे. आणि या माध्यमातून ही मंडळी यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या साईटवर जाता, मग साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अकाउंट उघडावा लागतो. जसं तुम्ही सांगितलं, आता या केसमध्ये ती स्मॉल बँक जी आहे त्याच्यामध्ये अकाउंट उघडला जातो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे मिळतो. तो पासवर्ड तुम्ही व्हॉट्सअपवरनं, एका व्हॉट्सअपवरनं तुम्ही तो पासवर्ड मिळवता. मग बँकेत पैसे जमा झाले आहेत अशा प्रकारचे जे अकाउंट डिटेल आहेत ते डिटेलचा एक फोटोग्राफ काढला जातो. आणि हा फोटोग्राफ पुन्हा तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर अपलोड करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते खेळता. आणि असंच टेलिग्रामच्या चॅनल्सच्या माध्यमातून हे सगळं काम जे आहे हे या ठिकाणी करणं चाललेलं आहे. आता मुळामध्ये ज्यावेळेस हे महादेव ॲपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा 1-2 राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले. आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली. हा जो काही रवी उत्पल आहे, जो याचा मूळ आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी आहे, याला देखील दुबईमध्ये अटक करण्यात आली. ईडीने ती अटक केली आहे. त्यामुळे मूळ प्रकरण हे आता केंद्रीय एजन्सीकडेच आहे, ते आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे कुठलं प्रकरण आहे तर एक ऍक्टिव्हिस्ट या संदर्भात 156(3) खाली कोर्टामध्ये गेलेत आणि त्यांनी एक कंप्लेंट दाखल केली. आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं की ही कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घ्या. त्यामुळे नॉर्मली एका केसमध्ये विविध एफआयआर अशा प्रकारचे होत नाहीत, पण कोर्टाचा आदेश होता. त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये देखील आपण एक तिकडे मीरा भाईंदरला झाली, एक आपल्या मुंबईमध्ये 156(3) खाली आपण ही कंप्लेंट नोंदवून घेतली. आणि मग ती कंप्लेंट नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर आपण एसआयटी तयार केली आहे. त्यामुळे मूळ जो काही गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे. ऍडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय. आपण जे या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे. या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत. कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते. या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत. आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडिलवाइस सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे, तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू. शेवटी याला दुसऱ्या एफआयआर करण्याची आवश्यकता नाही आहे. या एफआयआर मध्येच ती चौकशी आपल्याला करता येईल. एसआयटी केली आहे, ऑलरेडी आपण एसआयटी केलेली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतो आहोत. त्यामुळे ही जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे
त्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे, ती प्युअरली बँकिंग किंवा एनबीएफसीची गुंतवणूक आहे की त्याच्यामध्ये अजून काही दुसरा हेतू आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल. आणि कुठेही त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल, नेक्सस असेल किंवा क्राईमचा मनी हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितपणे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आपण सांगितलं की किती दिवसात कारवाई करणार, तर मी आपल्याला आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये जवळपास 2 महिन्यामध्ये आम्ही ती कारवाई करू. नाही, एनआयची याकरता आवश्यकता नाही की आता केंद्रीय एजन्सीकडेच ते आहे, ईडीकडे आहे, ते केंद्रीय एजन्सीकडेच आहे.